नमस्कार, मी किरण सांगे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कॅनवा मध्ये रिसेंटली काही अपडेट झाले आहे, जसं की 3D रोटेट ऑप्शन आपल्या कॅनवा मध्ये नव्हता, तो पण अवेलेबल झालेला आहे। म्हटलं की तो तुमच्यासोबत शेअर करावा, त्यासाठी आजचा व्हिडिओ केलेला आहे। जर तुम्ही मोबाईल युजर असाल तर नक्कीच ही व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। तर माझ्या भरपूर साऱ्या मैत्रिणी आहेत ज्या मोबाईल मधून कॅनवा ओपन करतात, तर मग म्हटलं की त्यांच्यासोबत हे जे काही अपडेट झाले आहेत ते शेअर करावे। लॅपटॉप युजर साठी पण सेम आहेत, बट मोबाईल युजरला कसं कन्फ्युजन होतंय थोडं, तर मग म्हटलं की व्हिडिओ करावा। तर बघा, ही जी काय कॅनवाची होम स्क्रीन आहे ती अपडेट झाली आहे। ते पहिले आपल्याला क्रिएट जो ऑप्शन होता तो इथे मिडलला होता, प्लसचा आयकॉन, बट इथे आता साइडला झालेला आहे। ठीक आहे, तर क्रिएट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही होम स्क्रीन दिसणार आहे। पहिले होम ऑप्शन होता आपल्याला, त्यानंतर यूआय डिझाईन्स मध्ये तुमच्या ज्या काही फाइल्स आहेत, प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यानंतर टेम्पलेट्स मध्ये रेडी टू यूज डिझाईन्स असतात आणि बाकीचे जे सगळे ऑप्शन्स आहेत ते सगळे मोर मध्ये गेलेले आहेत, जसं की ट्रॅश वगैरे असतंय, कॅनवा एआय ते मोर मध्ये आहे। ठीक आहे, तर कन्फ्यूज होऊ नका, कॅनवाचा जो इंटरफेस आहे तो थोडासा चेंज झालेला आहे। कॅनवाचे जे काही ऑप्शन आहे ते आपल्याला होम स्क्रीनलाच बघायला मिळणार आहे। तर त्यामध्ये एक मॅजिक व्हिडिओ पण अपडेट झालेला आहे। मॅजिक व्हिडिओ मध्ये सिम्पली तुम्हाला फोटोज ऍड करायचे आणि मॅजिकली एआय थ्रू तो जो काही आहे तो व्हिडिओ जनरेट होतो। ठीक आहे, त्यानंतर प्रेझेंटेशन वगैरे होम स्क्रीनवरच आलेला आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे कस्टम साईज। भरपूर जणांना प्रॉब्लेम होता कॅनवामध्ये की मॅम कस्टम साईजचं बॅनर जर बनवायचं असेल तर साईज कुठून घ्यायची, होम स्क्रीनला तो अवेलेबल नव्हता ऑप्शन आपल्याकडे। तर आता कॅनवाने तो होम स्क्रीनला अवेलेबल करून दिलेला आहे। सिम्पली तुम्हाला कस्टम साईजवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे विड्थ आणि हाईट जी काही तुमची असणार आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं स्टिकर प्रिंट करायचं आहे तर त्याची विड्थ 7 सेंटीमीटर आहे। ओके, त्याची विड्थ जी आहे ती 7 सेंटीमीटर आपल्याला क्लायंटने दिली, तर तुम्ही इथे विड्थ 7 टाकणार आहात आणि हाईट जी आहे ती 5 सेंटीमीटर। याप्रमाणे तुम्ही क्रिएट न्यू डिझाईन करून डिझाईन बनवू शकतात। ओके, तर या पद्धतीने तुम्हाला कस्टम साईजचा जो ऑप्शन आहे तो सुद्धा होम स्क्रीनला अवेलेबल झालेला आहे। त्यानंतर डायरेक्ट लोगो सुद्धा जर तुम्हाला बनवायचा असेल तर लोगोवर क्लिक करून लोगो बनवू शकताय। ठीक आहे, इन्व्हिटेशन, पोस्टर सगळ्यांचे जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला होम स्क्रीनवर अवेलेबल करून दिलेले आहेत। खाली बघा, इंस्टाग्राम रील बनवायची, स्टोरी बनवायची, फेसबुक पोस्ट, फेसबुक कव्हर, सगळे ऑप्शन आता कॅनवाच्या होम स्क्रीनवर अवेलेबल केले गेलेले आहे। तर आता यामध्ये मी सिम्पली एक इंस्टाग्राम पोस्ट ओपन करते। ठीक आहे, इंस्टाग्राम पोस्ट। ओके, क्रिएट ब्लँक, मला ब्लँक पेज हवं आहे। ठीक आहे, तर आता यामध्ये काय झालंय अपडेट, तर 3D रोटेट ऑप्शन आपल्याकडे नव्हता। आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला रोटेट ऑप्शन दाखवते। ठीक आहे, आणि एलिमेंट मध्ये पण 3D ऑप्शन एक आलाय आणि खूप छान छान एलिमेंट्स ऍड झालेले आहेत, जे तुम्ही तुमच्या डिझाईन मध्ये जर यूज केला तर डिझाईन जी आहे ती क्रिएटिव्ह बनवू शकते। ठीक आहे, एलिमेंट्स मध्ये बघा, एलिमेंटवर क्लिक करते, तर आपण पहिले जेव्हा एलिमेंटवर क्लिक करायचं ना, तर इथे बघा खाली जे दिसतंय शेप्स, ग्राफिक्स, 3D स्टिकर्स या प्रकारे दिसत नव्हते आयकॉन। ठीक आहे, तर आता हे जे काय आयकॉन आहे ते अपडेट झालेले आहे। तर त्यामध्ये तुम्हाला 3D वर क्लिक करायचं आहे। ठीक आहे, 3D वर क्लिक केल्यानंतर बघा आयकॉन आणि स्टिकर्स आहेत, कॅरेक्टर्स आहेत, फूड आहे, क्रिएटिव्ह अँड ॲब्स्ट्रॅक्ट आहे, ॲनिमल्स आहे, वर्क आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर तुम्हाला बघायला मिळणार आहे। फॉर एक्झाम्पल एखादा आपण स्टिकर बघूया ऍड करून, तर बघा आपण साइड ॲरोने त्याला बिग किंवा स्मॉल करू शकतो। ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला स्टिकर काही ऍड करून दाखवते मी। एलिमेंट्स मध्ये अल्फाबेटचे पण छान छान स्टिकर्स आहेत, आयकॉन्स आहेत वेगवेगळे, जे यूज करून तुम्ही तुमची पोस्ट जी आहे किंवा ॲडव्हर्टाइज आहे किंवा यूट्यूब थंबनेल आहे तो क्रिएटिव्ह बनवू शकतात, अट्रॅक्टिव्ह बनवू शकतात। नक्कीच ही व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। बघा नंबर सुद्धा आहे, बघा 3, जर तुम्हाला नंबर ऍड करायचा आहे तर 3D मध्ये 3 नंबर सुद्धा आहे। ओके, ॲनिमल्स सुद्धा ऍड केलेले आहेत त्यांनी, काही ॲनिमल्स पण आहेत बघा, ॲनिमल्स अँड नेचर, बघा या पद्धतीने। ठीक आहे, मी इथे ऍड पेज करते, एक पेज घेते आणि एक आपण कार्टून शेप घेऊया। आता बघा, पहिले आपल्याला जर रोटेट करायचं होतं तर आपण काय करायचो, हा जो आयकॉन आहे 2 ॲरोचा दिसतोय कार्टूनच्या खाली, तर तो असं दाबून धरायचो आणि रोटेट करायचो, बरोबर। तर पहिले कॅनवामध्ये फक्त एवढं होत होतं, रोटेट होत होतं। तर पण आता कॅनवामध्ये बघा 3D रोटेट ऑप्शन आलेला आहे। मी याची साईज थोडी कमी करते। ठीक आहे, याला डुप्लिकेट करते,
आणि याला जे आहे 3D रोटेट, बघा खाली बॉटमला तुम्ही बघू शकताय रोटेट 3D. रोटेट 3D वर केलात ना की तुम्हाला वेगवेगळे इथे पोझिशन्स बघायला मिळतील बघा. ठीक आहे, अजून एक डुप्लिकेट करते. एकच इलेमेंट तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये तुमच्या रिक्वायरमेंट नुसार यूज करू शकणार आहात. ठीक आहे, बघा आहे की नाही इन्फॉर्मेटिव्ह. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ युजफुल वाटली की नाही. बघा टॉप फ्रंट या पद्धतीने पण यूज करू शकतात. ठीक आहे, अजून एक ऑप्शन सांगते, डुप्लिकेट करते. जर तुम्हाला तिथून करायचं नसेल, ठीक आहे, रोटेट 3D मध्ये जाऊन करायचं नसेल इथून, तर तुम्ही काय करू शकता ते पण दाखवते. ठीक आहे, याला कॉपी करते. आपण नेक्स्ट पेजवरच घेऊया त्याला. ठीक आहे, हा इलेमेंट घेतला आपण. आता याला जर आपल्याला रोटेट 3D मधून मूव्ह करायचं नाही तर बघा आपण जेव्हा इमेजला सिलेक्ट करतो ना इथे मध्ये बघा एक सर्कल क्रिएट होतोय, तर त्यावर सिम्पली तुम्हाला दाबून धरायचंय, तुमच्या बोटाने फिंगरने दाबून धरायचंय आणि फिरवायचंय. तुम्हाला ज्या साईडला हवंय त्या साईडने तो इलेमेंट असा या पद्धतीने मूव्ह करायचा आहे. बघा होतोय मूव्ह. या पद्धतीने 3D तुम्ही मूव्ह करू शकताय. ठीक आहे, 3D इलेमेंटला तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, ज्या पद्धतीने आता समजा तुम्हाला इकडे टेक्स्ट ऍड करायचा आहे तर तुम्ही इथे याला ऍड करू शकता. ठीक आहे, जर समजा तुम्हाला या साईडला हवाय तर त्याची मूवमेंट जी आहे ती चेंज करू शकतात. ठीक आहे, ज्या पद्धतीने हवाय या पद्धतीने हवाय या पद्धतीने. ओके, तर मी कालच हा फीचर चेक केला तर मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावा, त्यासाठी मग मी हा जो काही व्हिडिओ लगेचच बनवला. ठीक आहे, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या मला नक्कीच मोटिवेट करणार आहे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. अजून एक एक्झाम्पल ट्राय करूया आपण. ठीक आहे, म्हणजे तुमचा जो काही कन्सेप्ट आहे तो क्लिअर होऊन जाईल. 3D मध्ये जाते. ठीक आहे, 3D मध्ये ॲनिमल्स मध्ये जाते. ठीक आहे, तो कुठलाही शेप घेऊ शकताय, ॲनिमल्सच घेतला पाहिजे असं काही नाहीये. ओके, आपण सर्च करूया, एक्सप्लोर करूया. ठीक आहे, या प्रकारचे बघा पेंग्विन सुद्धा अवेलेबल आहेत. आता याला जर आपल्याला रोटेट करायचं असेल तर बघा मध्ये मिडलला आयकॉन आलाय, त्याला दाबून जर धरलं तर तुम्ही त्याला बघा रोटेट करू शकताय या हिशोबाने. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा बघा एलिमेंट्स मध्ये ऍब्स्ट्रॅक्ट्स मध्ये स्टार घेऊया हा. आता बघा हा स्टार जो आहे तो आपण तुम्ही असा त्याच्या उभा सुद्धा करू शकताय. ठीक आहे, या पद्धतीने मूव करते. थोडंसं याला नेटवर्क कनेक्शन जे आहे ते प्रॉपर लागतंय. समजा फॉर एक्झाम्पल समजा आपण हा जिराफ घेतोय. ओके, जिराफ लोड होऊ देत त्याला पूर्ण. ठीक आहे, रोटेट 3D मध्ये बघा लेफ्ट ऑप्शन आहे, लेफ्ट कराल तो लेफ्टला मूव्ह होणार आहे, फ्रंट कराल फ्रंट साइडने होणार आहे, त्यानंतर जर राईट करताय तर राईट साइडने होणार आहे. टॉप कडून पाहिजे तुम्हाला वरून दिसला पाहिजे तर बघा या पद्धतीने जो आहे तो जिराफ तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, हा मागचा पेंग्विन मी डिलीट करते. 5 मिनिट, म्हणजे तुम्हाला पूर्ण क्लिअर दिसेल. हे बघा टॉप व्ह्यू घेऊया आता आपण. फ्रंट टॉप या पद्धतीने. ठीक आहे, इकडनं बॅक व्ह्यू येणार आहे जर मागून पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, बॅक व्ह्यू, बॉटम व्ह्यू बघा या पद्धतीने बॉटम व्ह्यू सुद्धा तुम्ही घेऊ शकता. एक महत्वाची अपडेट द्यायची होती, जी की ग्राफिकची आपली आहे नवीन ती 4 नोव्हेंबरला सुरू होते मोबाईल ग्राफिक डिझाईनची, आणि फोटोशॉपची बॅच 10 नोव्हेंबरला सुरू होते, ज्याचं टायमिंग दुपारी 2 आहे, आणि मोबाईल ग्राफिक डिझाईनचा जो टाइम आहे
तो 3 ते 4 आहे. दुपारचाच वेळ आहे, म्हणजे आपला जो काय फ्री टाइम असतो त्या टायमाला आपण शिकू शकतो. आणि जे इंटरेस्टेड असाल ते डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देते, तर त्यावर व्हॉट्सअप मेसेज करून इन्क्वायरी करू शकता. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.